नमस्कार मित्रांनो, मी अभिजित. हॉबी डू बी डू या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. मंडळी, दर शनिवारी आपण एका नवीन कलाकाराला या प्लॅटफॉर्मवर भेटत असतो आणि त्या माध्यमातून त्यांच्या कलेबद्दल आपण जाणून घेत असतो. येत्या 10 तारखेला गणपती बसत आहेत आणि गणपती निमित्त आपण मागच्या 2 सेशनमध्ये गणेशाची मूर्ती कशी बनवावी, शाडू मातीपासून तसेच तुरटीपासून ती मूर्ती कशी बनवावी याबद्दल आपण जाणून घेतलं. आणि त्या सेशनमध्ये त्या कलाकारांनी देखील आपल्याला ती कला समजावली आणि ती शिकवली सुद्धा. तर गणेशाच्या मूर्तीनंतर चाहूल लागते ती डेकोरेशनची. आणि डेकोरेशन म्हटलं की आकर्षण असतं आणि डेकोरेशनचं आकर्षण आपल्या सर्वांना असतंच. तर मित्रांनो, या डेकोरेशन बद्दल आपण अजून ते आकर्षक अधिकाधिक कसं करू शकतो आणि ते आपल्या सर्वांना आणि त्याचबरोबर या डेकोरेशन मध्ये आपण कोणत्या नवीन कला सादर करू शकतो आणि ते अधिक आकर्षक कसं करावं याबद्दल आपण जाणून घेऊयात. तर नमस्कार, या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहेत डॉक्टर भैरवी गुजराती मॅम. नमस्कार, तुमचं या हॉबी डू बी डू या सेशन मध्ये आपलं स्वागत. तर मॅम, मी असं ऐकलंय की तुम्ही क्राफ्ट या क्षेत्रात आहात आणि तुम्ही नवनवीन फुलं सुद्धा बनवतात आणि ते सजवतात. तर या कलेची आवड तुम्हाला लहानपणापासूनच होती का हळूहळू तुम्ही म्हणजे शिकलात आणि मग शिक्षणादरम्यान तुम्हाला याच्यात ओढ निर्माण झाली? नाही, लहानपणापासून मला आवड होती आणि नंतर मग मी त्याच्यात माझं म्हणजे ड्रॉइंगमध्ये पेंटिंगमध्ये मी माझं ग्रॅज्युएशन केलं. पण क्राफ्टमध्ये ऑल ऑफ सडन माझ्या लग्नानंतर मी क्राफ्टमध्ये शिफ्ट झाली. तर आज लगभग 22 वर्षापासून मी क्राफ्ट करते आणि फ्लावर्स बनवायला मला खूप आवडतं मेन म्हणजे. तर मी वेगवेगळ्या व्हरायटीचे फ्लावर्स बनवते. हा मॅम, तुम्ही तुमच्या ज्या व्हरायटीचे फ्लॉवर आहेत तुम्ही आवड दाखवू शकता? नक्की. जसं पण डुप्लेक्स पेपर येतात, पेपर त्या पेपरचे फ्लावर्स बनतात, आपले साध्या पेपरचे फ्लावर्स बनतात. त्याच्यानंतर फोम असतात जे आयर्लंड मधनं आपण इम्पोर्ट करतो. तसे असे फोमचे फ्लावर्स बनतात. त्याच्यानंतर मी आता रिसेंटली जपानला जाऊन सिल्कचे फ्लावर्स शिकून आलेली आहे. तर हे सिल्कचे फ्लावर्स असतात, त्यात सगळं आपण सिल्क वापरतो. तर मॅम, तुम्ही हे जपानला जाऊन शिकून आला? हे जपान, हा. तर तिथला अनुभव तुमचा कसा होता, त्याबद्दल तुम्ही काही सांगणार का? ते लोक आपल्या कलेबद्दल खूप पॅशनेट असतात. म्हणजे आपण म्हणतो ना 100% ते आपल्या कलेमध्ये ओततात. तर ते बघितलं, खूप डिसिप्लिन असतं आणि कॉम्प्रोमाइज नसतं. आपल्या इकडं थोडं कॉम्प्रोमाइज होतं, तिकडं ते कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि तिकडं प्रत्येक व्यक्ती शिकतो फ्लावर्स. म्हणजे असं नाही की मुलगा आहे की मुलगी आहे, प्रत्येक व्यक्ती फ्लावर्स शिकतो. तर मॅम, तुम्ही हे सर्व काही फ्लॉवर बनवलेले आहेत, तर तुम्ही एखादं ट्राय आम्हाला देऊ शकता का, म्हणजे कसं बनवावं? तर मी तुम्हाला एक डेमो देते. जसा क्रेप पेपर असतो हा इझिली अवेलेबल आहे आणि एकदम चीप मिळतो. म्हणजे काही कॉस्ट काही नसते. एक पेपर म्हणजे एक सिंगल टोन असतो, असा डबल टोनचा पण मिळतो. तुम्ही कुठलाही घेऊ शकता, कुठल्याही स्टेशनरी शॉपवर तुम्हाला हे मिळतील. ह्याला असे ग्रेन्स असतात, हे असं स्ट्रेच होतं. तर त्यामुळे आपल्याला जेव्हा पण कटिंग करायची आहे, आपण अशी वर्टिकल कटिंग करणार की स्ट्रेच झाल्यावर ते असं फैलतं ते, बरोबर. तर एक सपोज की एक कुठला मला शेप कट करायचा आहे, तुम्ही हँड कटिंग करू शकतात. तुमच्याजवळ डाईज असेल, तुम्ही डाईज यूज करू शकतात. एक साधारणतः एक शेप कुठला तरी मी केला आहे, त्याला क्रीज करू. क्रीज याच्यासाठी करतो, ही एक कट झाल्यावर एज दिसते. क्रीजिंगने तुम्हाला खूप नॅचरल टोन मिळतात. त्याला मी स्ट्रेच केलंय. ओके, असं कप वाटीसारखा तुम्हाला तो शेप मिळतो. त्याच्यानं तुम्ही ह्याला जे तुम्ही हाताने पण कर्व करू शकतात, नाही तर टूथपिक घ्या. ही नसेल तुमच्याजवळ बार्बेक्यूची स्टिक, तुम्ही रिफिल येते आपल्या बॉलपेनची, ती पण तुम्ही यूज करू शकता.
कुठल्याही गोष्टीसाठी अडून बसायची जरूर नाहीये. म्हणजे सहज आपण ही आपण अशी एक कला आहे. सहज आणि कोणीही करू शकतं. घरी तुम्ही टीव्ही बघता बघताही करू शकता. इवन ज्या काम करणाऱ्या स्त्रिया आहेत ना, त्या पण घरी फावल्या वेळात हे करू शकतात आणि इझिली करू शकतात. हे अशा तऱ्हेने आपण ह्या पेटल बनवणार. मी आपल्याजवळ टाईम कमी असल्यामुळे मी या पेटल बनवून ठेवलेल्या आहेत. मी आता याचं तुम्हाला फक्त फ्लावरचं फॉर्मेशन दाखवते. याला स्टायरोफोम म्हणतात. हे रेडी मिळतं, पण आता सगळ्यांना हे पॉसिबल नसतं. हे इझिली मार्केटमध्ये नाही मिळत. तर ह्याच्यासाठी आपण एक करू शकतो, ह्या ज्या वायर येतात त्यांना फोल्ड करा आणि हार्डवेअरच्या दुकानावर तुम्हाला या वायर मिळतात. ग्रीन टेपही मिळतो. तुम्ही ते त्याला याने कव्हर करून करू शकता. आणि आपला जो सर्जिकल कॉटन म्हणा, कुठलाही कॉटन एक तुम्ही घेऊन त्याला इवन तुम्ही ग्लू पण कुठलंही घेऊ शकता. हे जे आहे हे फास्ट वाळतं म्हणून आपण हे घेतो. तुम्ही फेविकॉल घेऊ शकतात. पण तुम्ही इकडं ते गम जे येतं, मराठीत काय म्हणतात, ते तुम्ही नाही यूज करू शकत. त्याने ते चिटकणार नाही. म्हणजे घरातल्या कोणत्याही गोष्टी तुम्ही करू शकता. टाकाऊपासून टिकाऊ ही कला आहे. हो, निसर्गाला काही याच्यापासून हानी नाही होणार. काहीच नाही होणार. ह्याच्यातही तुम्हाला जो शेप हवा, तुम्हाला सर्कल हवा असेल तर तुम्ही सर्कल करा. याला आपण टिअर ड्रॉप म्हणतो. तो म्हणजे पावसाच्या एका बुंदासारखा आहे. आणि शेवटी मग त्याला फक्त ग्लूनी तर मॅम हे असे तुम्ही शिकवतात देखील का? हो, माझे क्लासेस पण असतात. मी ऑर्डर्स पण घेते. ओके. तर तुम्ही असे स्वतःचे पण बनवू शकतात. जरुरी नाही की सगळ्या गोष्टी आपण विकत घेतल्या पाहिजे. कारण हे जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेला, एक पीस तुम्हाला साधारणतः 6 ते 7 रुपयाचं मिळतं. आणि हे तुमचं हार्डली किती पैशामध्ये होतं. टाकाऊपासूनच बनतं. तर तुम्ही हे करू शकता, आरामात करू शकता. आता हे जे मी केलेलं आहे, मी फर्स्ट ह्याला ग्लू लावते. ह्या पेटल मी सगळ्या सरळ केलेल्या आहेत. मी फक्त पहिल्या 2 पेटल ज्या आहेत त्या अशा उलट्या घेते लावायला. आणि कधी पण लावताना थोडंसं कॉर्नरनी घ्यायचं, सेंटरनी नाही घ्यायचं. एक पहिली पेटल लावताना आणि फ्लावर्सपासून तुम्ही भरपूर काही काही करू शकतात. फक्त डेकोरेशनसाठी नाही, तुम्ही याचे बुके बनवू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही छोटे छोटे बॅजेस जे लागतात ना, जसे आता टीचर्स डे वगैरे आहे, तर तुम्ही त्याचेही बनवून टीचर्स लोकांना देऊ शकतात. आणि ही एक नवीन कला आहे आणि आकर्षक देखील आहे. त्यामुळे मॅम ही जी कला तुम्ही शिकवता आहे, तर म्हणजे इतर लोकांना ती शिकायची असेल तर मग तुमच्याकडे संपर्क कसा आम्ही साधावा आणि कुठे घेतात तुम्ही हा क्लास? जनरली मी क्लास माझ्या घरीच घेते इथं. आणि जर ग्रुप असला तर ते जिथं बोलवतील तिकडं मी जाते. म्हणजे असं ग्रुपमध्ये जर असलं तर
आणि मॅम काही लोकांना शक्य नाही होत क्लास करणं, तर तुम्ही वर्कशॉप देखील घेतात का? मी वर्कशॉपही घेते, माझे ऑनलाईन पण क्लासेस चालतात. आता मी हे पहिलं पेटल लावलं आहे. ओके, हा. आता दुसरं पेटल जे आहे मी याच्यावरनं लावते. इवन आपण जे रोज बनवतो ना, मी आता रोज हा. दाखवते. रोज पण खूप प्रकारांनी तुम्ही रोज बनवू शकतात, पण मी हा एक सिम्पल एक प्रकार घेतलेला आहे दाखवायचा. मॅम तुमची ही कला घेऊन तुम्ही संपूर्ण जगभरात तसेच देशात फिरत असतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला काही असा एक वेगळा अनुभव आलाय का की ज्यामुळे आपल्याला समजेल की कलेचं महत्व लोकांना किती आहे आणि या कलेचं देखील? हो, बाहेर जर आपण बघितलं ना, ते लोक याच्यात करिअरही बनवू शकतात. आपल्या इकडं अजूनही याला हॉबी म्हणूनच बघितलं जातं. आणि आत्ता थोडं होतं आहे की लोक ह्याच्यापासनं लर्न आणि अर्न करतात, म्हणजे शिकून आपलं फॅमिली पण ते लोक पोचता आहेत कलेच्या माध्यमातून. कलेच्या माध्यमातून. आणि एक असतं, याच्यात आनंद भरपूर मिळतो, हो. एक सॅटिस्फॅक्शन मिळतं आपल्याला. हे जसं आहे, आता ही एक छोटी कळी झाली तुमची, हा. याच्यावर लेअर करून करून आपण ते फूल बनवतो. तर तुम्हाला जर कळ्या करायच्या असतील तर तुम्ही एवढं करून थांबायचं, हा. मग पुढचं तसंच कंटिन्युअसली त्या पाकळ्या लावत आपण मोठं मोठं फ्लावर बनवतो. पेपर शिवाय मॅम तुम्ही अजून कोणते मटेरियल यात यूज करता? मी यात पेपर सिल्क मटेरियल यूज करते, त्याच्यानंतर फोम मटेरियल यूज करते, त्याच्यानंतर म्हणजे क्लॉथ जे येतं आपलं, हा. सिल्क वेगळं होऊन जातं, क्लॉथ वेगळं होऊन जातं. तर कॉटन, हा. त्याच्यानंतर जॉर्जेट, हा. सगळ्या म्हणजे बेसिकली कपड्याच्या खूप साऱ्या याच्यात करते. त्याच्यानंतर मिक्स मीडियामध्ये करते. हां, हे तुमचं मीडियम साईजचं फुल होऊन जातं. आता याला आपण मोठं करूया. आता फक्त खाली खाली ग्लू लावून मी, आणि जेव्हा आपण हे फ्लावर्स बनवतो ना, तेव्हा एक लेवल मेंटेन करायची आहे. Okay. आणि जेव्हा मी मोठं लेअर करायला जाईन तेव्हा मी थोडं थोडं खाली सरकत जाणार. हा. मॅम तुम्ही आता एक नवीन वेगवेगळे मटेरियल्स आम्हाला सांगितले, तर त्यांचेही सॅम्पल तुमच्याकडे असतीलच? हो, मी दाखवते तुम्हाला, ते सॅम्पलही दाखवते. हे मी उलट करून करते, फास्ट होईल माझं काम. आता मी या पेटल ज्या कापल्या आहेत त्या एका साईजच्या कापल्या आहेत. तर जेव्हा आम्हाला जम्बो फ्लावर्स बनवायचे असतात त्यात आपण साईज घेतो, लहान, मीडियम, मोठी. हां, अशा वेगवेगळ्या साईज घेऊन आपण फ्लावर्स बनवतो. आता मी या पेटलला थोडंसं उलटं केलंय. बघा या ठिकाणी किती सुंदर फुल मॅमने बनवले आणि अगदी कमी वेळात, आणि तेही घरामध्ये जे काही इझिली अवेलेबल असेल त्यांचा वापर करून या ठिकाणी डॉक्टर मॅमने त्यांची कला आपल्यासमोर दाखवली. नाही, मी डॉक्टर नाहीये.
ठीक आहे. इथे आपला रोज कम्प्लीट झालाय. आता याला आपण जसं रोजला इथं आपण पोर करूयात त्याला, तर त्यालाही अगेन सेम करायचं आहे. आणि हे थोडं वाळल्यानंतर करा, नाही तर पेटल्स पडायची शक्यता असते. तर थोड्या या पेटल्स तुमच्या वाळल्या की मग करा तुम्ही. आणि मग बस याच्यावर केलिक्स लावायचं आहे. ओके. मॅम हे केलिक्स म्हणजे काय? हो, ते पण मी सांगते. जसं आपलं रोजला असतात ना खाली, ह्या कळीमधनं आपलं रोज निघतं. तर कळी बेसिकली ह्याच्यामध्ये असते ग्रीन ह्याच्यात, मग पाकळ्या त्याच्या फुटतात आणि हे साईडला निघतं. तर हे असे कोर बनेल आणि त्याचे हे कागदाचे पीस कट करून ते चिटकवलेलं आहे. ओके. मी आता तुम्हाला एक अरेंजमेंट करून दाखवते, जसं आपण गणपतीचं डेकोरेशन करतोय. आणि फुलांमध्ये जे आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे पोलन्सही मिळतात मार्केटमध्ये. हो, तर ते तुम्ही हे पण यूज करू शकता. जसं मी आता हे असा तुम्ही बघू शकता, ह्या फुलामध्ये मी ते वापरलेलं आहे पोलन. त्यांनी गेटअपही येतो आणि तुम्ही खूप नॅचरल फ्लावर्सच्या म्हणजे रिअल फ्लावर्सच्या बाजूला जाऊ शकतात अजून असं. त्याच्यानंतर ह्या ज्या लीफ केलेल्या आहेत ना मी पत्त्या, त्यांना मी कलर केलेला आहे. तुम्ही कलरही करू शकतात. हे जे डुप्लेक्स पेपर आहे त्यांना तुम्ही कलरही करू शकतात. तुम्ही ॲक्रेलिक कलरनी करू शकतात, किंवा जर समजा मला हा ग्रीन करायचा आहे, माझ्याजवळ ग्रीन कलर नाहीये, मी हा थोडासा कलर पाण्यात करणार आणि तो ह्याला देणार ब्रशनी. तुम्ही तसंही करू शकता. त्याने ते अधिकाधिक रिअल वाटेल. हा बघा म्हणजे किती सूक्ष्म अभ्यास व्हायचा आहे. या हँडमेड क्राफ्ट पासून ते रिअल फुलांपर्यंत आपण कसं पोहोचावं याबद्दलही आपल्याला बारीक बारीक टिप्स देत आहेत आणि आपण त्या ठिकाणी शिकू शकतो. हा, मी एक जस्ट डेमो पीस म्हणून दाखवली आहे तुम्हाला. मित्रांनो, मेन गोष्ट जी असते डेकोरेशन मध्ये ती असते अरेंजमेंट. तर आता मॅम आपल्याला अरेंजमेंट आपण फुलांची कशी करू शकतो आणि ती अधिकाधिक आकर्षक कशी करू याबद्दल मॅम आपल्याला आता दाखवते. हे पण असे छोटे छोटे बंचेसही बनवू शकतो, जे तुम्ही एन्व्हलपवर वगैरे लावू शकता. आणि हे सगळं वेस्ट मधनं आहे. जेव्हा आपण कटिंग करतो ना, कटिंग करताना आपलं भरपूर सामान राहतं. आता फॉर एक्झाम्पल आपण हे जसं पेटल कापली आहे, ह्याच्यात सामान म्हणजे आपलं राहतो, तर फेकायचं नाही. त्यात छोटे छोटे तुम्ही फिलर आणि ते बनवू शकता. पण या छोट्या टाइम मध्ये सगळं दाखवणं पॉसिबल नाहीये. मॅम, हे वेगवेगळे फुलांचे टाईप तुम्ही तुमच्या क्लासमध्ये शिकवता? हो, माझ्या क्लासमध्ये शिकवते मी. आणि साधारणतः पूर्ण कला ही अवगत करण्यासाठी किती कालावधी लागेल? मला असं वाटतं तुम्ही कुठलीच कला पूर्ण शिकू शकत नाही, कारण निसर्गाने ते एवढं केलेलं आहे की आपण लाईफ लॉंगही शिकू शकतो. म्हणजे आपण स्टुडंट्सच राहू शकतो. खूप आहे शिकण्यासारखं. या ज्या आहेत मी सगळ्या बनवून ठेवलेल्या आहेत. तर मी ते आता तुम्हाला फक्त एक अरेंज कसं डेकोरेशन कसं तुम्ही करू शकता हे दाखवते. टाइम कमी असल्यामुळे मी फोमवरच लावते, त्याचा आपण ते पॅक करू शकतो. आणि मॅम, या ज्या काही काड्या आहेत तर त्या तुम्ही बनवल्या? या सगळ्या बनवलेल्या आहेत.
या सगळ्या पत्त्यांना मी कलर केलेले आहेत. क्रीम कलरच्या होत्या, त्याच्यावर मी ब्लॅकनी शेडिंग केलेलं आहे. मी थोडा इकडंच बंच करून तिथं लावते. तुम्ही अशा टाईपचे छोटे छोटे बुकेही बनवू शकतात, बंचेस बनवू शकतात. आणि मॅम हे मटेरियल लवकर डिस्ट्रॉय देखील होणार नाही, त्यामुळे आपण ऍक्च्युली जर तुम्ही हे डिरेक्टली सन मध्ये ठेवलं तर ह्याचे कलर फेड होतात. हा, अच्छा, याच्यावर डस्ट बसली तर काही नाही. हे एक फ्लावर एकावर एक असे तुम्ही केले की डस्ट निघून जाते. म्हणजे इंडोर डेकोरेशन साठी हे फार उत्तम असं हो माध्यम आहे. हो, म्हणजे कमी पैशात तुम्ही चांगला देऊ शकता. आता गणपतीचं म्हटल्यावर सगळ्यांना असे ब्राईट कलर्स वगैरे आवडतात. तर तुम्ही कलर कॉम्बिनेशन जे आहे ते तुमच्या हिशोबानेही घेऊ शकता. मी फक्त आता जे माझ्याजवळ कलर्स आहेत ना, मी त्याच्यात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. मित्रांनो, मॅम बद्दल अधिक सांगायचं झालं तर त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट या मोठ्या युनिव्हर्सिटी मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय आणि ते जळगाव, मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमध्ये देखील त्यांचं वर्कशॉप घेत असतात. आणि मागे सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन घेतात, त्यामुळे तुम्हाला हे जर शिकायचं असेल, अधिक उत्सुकता असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही त्यांचा नंबर इथे टाकलेला आहे. इकडं पकडणार फक्त असं फक्त पकडणार. आणि मला असं वाटतं की खरी ब्युटी जी आहे ना ती पत्त्यांनी खूप येते अशी. म्हणजे आपण जे लिस्ट टाकतो ना त्याने खूप वस्तू अशा छान दिसतात. मॅम, तुमचे काही फुलं मी बघतोय तर तुम्ही इथं त्यांनी कट देखील केलंय, तर म्हणजे इथं कट केलंय तुम्ही काय हो, त्यांच्या पेटल्स त्यांना. हो, तर जसं आता फ्लावर्स जसे, आता ही पिओनी फ्लावर आहे, म्हणजे फ्लावर जसे असतात ना तुम्ही तसे त्या हिशोबाने तुम्ही कटिंग करू शकता. आणि या मटेरियलद्वारे आपण कोणतंही फुल साकारू शकतो. हो, कुठलेही फुल तुम्ही करू शकता. आणि फ्लावर म्हणजे कुठल्याही मटेरियलमध्ये तुम्ही फ्लावर करू शकता. मॅम, तुम्ही हे जे फुल बनवलंय त्यामध्ये
तो मिडल पार्ट जो बनवलाय तो कसा बनवलाय? हो, तो पेपर कटिंग करून केलेला आहे. जसा असा पेपरचा एक तुकडा घेतला आणि बस त्याला फिंच केलेली, कटिंग केलेली आहे. ओके. अशी बारीक कटिंग तुम्ही करून मग त्याला रोल केलेला आहे. ओके. हा, हा. खूप सुंदर असं मॅमने ते डेकोरेट केलेलं आहे, आपण बघू शकता. तर अरेंजमेंटचा भाग हा आपल्या कौशल्यावर असतो आणि हो. ते आपण आपल्याला हवं तसं आपण अरेंजमेंट त्याचं करू शकतो. ऍक्च्युली मला हे फ्लावर इथं आवडत नाहीये, ते याच्यासोबत जात नाहीये. अशा वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही डेकोरेशन करू शकता. हे आपलं सेंटर पीस झालं. आपण असं फक्त साईडचं पण करू शकतो. यांच्या माध्यमातून आपण कोणत्याही गोष्टीला डेकोरेट करू शकतो. कुठल्याही गोष्टीला तुम्ही डेकोरेट करू शकता. मी आता फक्त एक तुम्हाला इथलं एक हे दाखवते की खूप सुंदर अशा पद्धतीने मॅमने डेकोरेशन केलेलं आहे. थँक्यू. खूप सुंदर मॅम, खूप सुंदर. वेगवेगळे फ्लॉवर्स आपण बघू शकतात, वेगवेगळे आकारांचे. यात विविधता आल्यामुळे ते जास्त सुंदर दिसतं. आणि डेकोरेशन करताना एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का की मॅमने स्पंजचा यूज केलाय, त्याच्यामुळे ते अडकवताना इझी जात आहे आणि ते तिथे स्टेबल आहे. हो, आपण बघू शकतो किती सुंदर पद्धतीने ते अरेंज करतात. इवन ह्यांना अगर तुम्हाला अजून रिअल असं पाहिजे, तुम्ही असं थोडं हाताने यांना हेच करू शकता. हा, म्हणजे पानांचा हा, अजून तर तुम्ही शेप, वेगवेगळे शेप असे तुम्ही देऊ शकता. मॅम याच्यासाठी काही टूल्स लागतात का, म्हणजे काही कटर असेल किंवा मग हो, याला ऍक्च्युली बेसिकली कसं त्याच्या डाईज पण येतात, पण ते पॉसिबल नसतात सगळ्यांना घेणं. तर तुम्ही सीझरनी एक जसं आपण फर्मा बनवतो, हा, एक basic शेप shape. बनवून घ्यायचा फ्लावरचा. आता जर तुम्ही बघाल तर पिंटरेस्टवर सगळे शेप आणि टेम्पलेट्स अवेलेबल हो. असतात, तुम्ही तेही करू शकतात. आणि मग पेपरवर ठेवून ड्रॉ करून तुम्ही सीझरनी कट करू शकता.
ह्याला जास्त काही मटेरियल लागत नाही. पोलंचही तुम्ही घरी बनवू शकता थ्रेडनी. हा आणि ह्याचे फ्रिंजेस वगैरे पोलन नाही घ्यायचे तुम्हाला, तुम्ही डिरेक्टली पेपरनी पोलन बनवा. अशा टाईपनी पण आपण छोट्या छोट्या अरेंजमेंट करू शकतो. मी आता तुम्हाला आणि मग तुम्ही मध्ये तुमची गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे हा. ती बसवा. खूप सुंदर. आणि याच्यात तुम्ही ते कमान सारखं जे हा, हा. ते तुम्ही करून त्याच्यात करू शकतात. इकडं बेल्स लावू हा. शकतात. डेकोरेशन भरपूर प्रकाराने तुम्ही करू शकतात. अजून बारकावे आणि सुंदर हो. काय दिसेल त्या पद्धतीने. हो तुम्ही करू शकता. आता मी फक्त जे काही काही अरेंज केलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवून देते. हा, म्हणजे जेणेकरून हा. आम्हाला आयडिया आहे की आम्ही कोणत्या पद्धतीने करू शकतो. हो. आता यात तुम्ही बघू शकता याच्यात मोठे मोठे म्हणजे 1-1 फीट 2-2 फीटचे फ्लावरही बनतात. हा. म्हणजे तुम्हाला मोठं जसं स्टेज डेकोरेशन वगैरे आहे किंवा हा. कुठला हॉल डेकोरेट करायचा इव्हेंटसाठी हा, म्हणजे तुम्ही birthday हे event. सगळं करू शकता. ह्या जसं आता ख्रिसमस असली हा. तर कॅन्डल लागतात त्या लोकांना, ओके. तर तुम्ही अशा प्रकाराने कॅन्डल करू शकता. त्याच्यावर मी कलर केलेला आहे क्रीम कलरच्या हा. याच्यावर तुम्ही बघू शकता मी शेडिंग केलेलं आहे ओके. कलरनी. मॅम तुम्ही मागे सांगताना म्हणालात की कॉटनचं किंवा मग ज्यूटचं जे काही मटेरियल आहे त्याद्वारे सुद्धा आपण फुलं बनवू शकतो. हो, बनवू तर मग शकतो. त्यांचे काही सॅम्पल तुमच्याकडे हो, मी आहेत. दाखवते. ही त्याच्यातच रीत या काळ्या ह्या ऍक्च्युली कसं आहे आपल्या इकडं जे वेल असते. वेल असते हा. ती जेव्हा सुकते तुम्ही तेही करू शकतात वेलला. हा. आणि ह्या रेडी पण हा. मिळतात मार्केटमध्ये. ओके. पण जर नसेल तर तुम्ही ह्या आणून त्याला easily गोल करू शकतो आपण. Yes. हा, फक्त जेव्हा त्याला वेल decorate वाळते आणि हा. ती ओलसर असते ओके. तेव्हा ती गोल होते. हा. एकदम वाळल्यावर मग तिचे तुकडे पडतात. तर ती जेव्हा थोडी ओलसर राहील तेव्हा हा. तिला गोल करून तुम्ही करू शकता. मग यात तुम्ही कितीही शेप बनवू शकता. तुम्हाला ट्रायंगल हवाय, तुम्हाला स्क्वेअर हा. हवाय, ते तुम्ही करू शकता. हे तशातलंच एक की होल्डर आहे. तुम्ही मध्ये सगळ्या की म्हणजे एंट्रन्स मध्येच लावलं हा. की सांगायचं तुम्हाला. इकडं तुम्ही तुमचा म्हणजे फोटो वगैरे लावू शकता. आणि असं की होल्डर हे पण सगळे डुप्लेक्स पेपरचे फ्लावर आहेत, क्रेप पेपरचे. आणि ऍज अ इंडोर नेमप्लेट साठी हो, सुद्धा आपण करू use शकतो. गिफ्टिंग साठी चांगलं आहे. हा. कारण खूपदा आपल्याला असं होतं की गिफ्ट मग पाहिजे आहे आणि मिळत नाही. तुम्ही स्वतः बनवून तुम्ही गिफ्ट देऊ शकतात लोकांना. आणि हँडक्राफ्टेड असल्यामुळे Yes. आपलं प्रेम सुद्धा त्या हो कामाद्वारे- हा. असतं. या अशा छोट्या छोट्या रीत. अगेन हे वेगळं मटेरियल आहे. हे मलबेरी पेपर येतो. हा बँकॉक वरनं येतो पेपर. आपल्या इथे नाही मिळत का? आपल्या इकडे नाही, आपल्या इकडं हँडमेड पेपर मिळतो. हा. तर त्याच्यातही GSM असतात, Okay. जाडी असते त्याची. हा, हा, तर हा. पतला पतला घेऊन तुम्ही त्याचंही बनवू शकता. ओके. तर हे ह्याचं लुक अजून वेगळं येतं. हा, ओरिजिनल फ्लॉवर्स हा. आता याचे जे आहेत ना, मी काही जे बनवलेले आहेत मी तुम्हाला एक आयडियासाठी देते की हा. हे झालं डेकोरेशन पार्ट. आता तुम्ही ह्याचे जे आहेत ओम्युलब्स बनवू शकता. हा. खूप आपल्याला लागतं पैसे द्यायला वगैरे असं. अच्छा, आता हे झाल्यावर तुम्ही हे राहतं तर तुम्ही हे पुन्हा रियूज करू शकता दुसऱ्या कुठं ठिकाणी असं. गड्डी बॉक्स आता डावरी निघालेली आहे, पण आधी असायचं किंवा कुणाला प्रेमा खातर आपण देतो. हा. यात तुम्ही काही पण चॉकलेट द्यायची हा, असेल gift तुम्ही देऊ शकतो. चॉकलेट Gift box. तुम्ही काही गिफ्ट बॉक्स सारखंही तुम्ही हे वापरू शकता. ह्याच क्रेप पेपर मधनं तुम्ही किती काय काय बनवू शकता. हा. स्वस्त ह्याच्यातनं तुम्ही खूप काही काही. अच्छा, हे सर्व मटेरियल तुम्ही त्या क्रेप पेपरद्वारे हे सगळं क्रेप पेपरच मी मेन दाखवते तुम्हाला. हा. आता हे जसं मी लावलं अशा तुम्ही जर रिंग्स बनवून ठेवल्या, ओके. ते तुम्ही कुठंही ह्याला दोरी लावली हा. हँगिंग सारखं Wall hanging. होतं. हा.
आता दिवाळी पण येणार, तुम्ही इथं शुभ लाभ पण लिहून दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुम्ही लावू शकता. एकीमध्ये शुभ, दुसरी लाभ, हा. आणि ते तुम्ही टांगू शकता. मॅम हे सुद्धा तुम्ही त्या बारीक बारीक पेटल कट्स करून हो, त्यांना एक चिटकवलेलं एक आहे. पेटल कट करून होतं. हा. आणि आणि हे तुम्हाला जे आहे, ते हा. तुम्ही पोलन्स जे दाखवले तर त्याला हे चिटकवलेले सगळे हा, आहे. पोलंडला सगळं चिटकवलेलं आहे. आता मी तुम्हाला सिल्कचं ते एक दाखवलं, पण पुन्हा मी एक दाखवते की तुम्ही डेकोरेशनसाठी किंवा ड्रेस डिझायनर, फॅशन डिझायनर, हे सगळ्यांना लागत्या वस्तू आहेत त्या. तर हे सगळं सिल्क आहे. म्हणजे कपड्यांवर देखील आपण हो, नाही हे वेगळं मटेरियल असतं, आहे सिल्क, पण जसं आपण घेतो 40 ग्राम्स 80 ग्राम्स, पण ह्याच्यावर प्रोसेस झालेली असते, म्हणून ते स्टिफ असतात. मग त्याच्यावर हा. आम्ही कलर करतो. मॅम हा जो काही मटेरियल आहे हे मटेरियल ते इझिली अवेलेबल नाही, हे कम्प्लिटली माझं जॅपनीज मटेरियल आहे. म्हणजे तुम्ही जपानला जाऊन ते शिकलात हो, का? पण ह्याच्यावर माझं आता चाललंय की आपण इंडियन मटेरियल इथे आणू शकतो, आणि कारण माझे स्वतःचे लूम्स आहेत माझ्या बाहेरचे. हा. तर मी तिकडं हे मटेरियल बनवायचा प्रयत्न करते आहे आता. Okay. हा, जे करून आपल्या लोकांनाही स्वस्तात मिळेल, कारण हे मटेरियल खूप महाग आहे. जसं त्याचं स्वस्तातल्या स्वस्त 2,500 रुपये मीटर पासून सुरू होतं, हा. तर ते 20,000 रुपयापर्यंतचं मीटरचं कापड आहे. हा. त्याच्यानंतर हे पण पुन्हा डुप्लेक्स पेपर मध्येच केलेलं आहे मी. हा. जसं याला तुम्ही की होईल. इकडं तुम्ही कॅन्डल लावू शकतात. ओके. हा, हा. इवन हे पण दिवाळी वगैरेला तुम्ही घरात लावू शकतात. गिफ्टिंग साठी चांगलं आहे. हा. असं बघितलं मटेरियल कॉस्ट काहीच नाहीये, फक्त मेहनतीचा पैसा असतो. हो मॅम. आणि फुल खूप लोक बनवतात, पण त्याचं फॉर्मेशन जे असतं हा. ती मग त्याला ब्युटी देतं. येस. हा. खूप सुंदर सुंदर वस्तू बनवल्या आहेत मॅम तुम्ही. थँक्यू. मला हेल्प करणारे पण माझे 2 मुलं आहेत, दीपक आणि मुकेश. ते सगळं मला हेल्प करत असतात. हे फोम आहे. अच्छा. हा, फोमला कलर करून, आणि याची प्रोसिजर वेगळी असते थोडी. तर तुम्ही हे पण जे आहे अशा स्टिक्स बनवून नुसतं तुम्ही फ्लावर वाज मध्ये ठेवल्या तरी खूप छान वाटतं. मॅम ही फोमची शीट भेटते का, जसा हा पेपर असतो त्या हो. पद्धतीने? ह्या कशा पेपर्स आहेत तशा या फोमच्या शीट्स मिळतात. मग त्याला कट करून ह्याची प्रोसिजर अजून वेगळी असते. हा. आणि हे आपल्याला चिटकवायचं असेल तर मग त्याच्यासाठी ग्लू गन असते. ओके. हा. ग्लू गन लागते. नंतर याचे भरपूर फ्लावर, म्हणजे खूप प्रकारचे फ्लावर बनतात. आता एक साधारणतः मी तुम्हाला दाखवते. हे जे डायनिंग टेबलचा आपण जो सेट बनवतो, हा. हे जसं मॅटवर हे ठेवलं, त्याच्यानंतर हे कोस्टरवर येऊन गेलं, त्याच्यानंतर हे नॅपकिन होल्डर आलं, हा. त्याच्यानंतर हे स्पून वगैरे आपण ठेवतो हे त्याच्यावर आलं. हा. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीनेही करू शकतात, किंवा मग असे काही बॉक्स आहेत तुमच्याजवळ, तुम्ही त्याला असंही डेकोरेट करून देऊ शकता. असेही तुम्ही डेकोरेट, म्हणजे वस्तू तुम्ही बनवल्यावर तुम्ही कुठंही वापरू शकतात त्याला. ह्याच्यातच पुन्हा कॅन्डल स्टँड, ह्याच्यात तुम्ही कॅन्डल ठेवू शकता. सर्व त्या पेपरचा यूज करून असतो. सगळं पेपरचं आहे. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, अगदी स्वस्तात मिळणाऱ्या पेपर पासून मॅमने एवढं सुशोभित करणाऱ्या वस्तू आपल्या समोर बनवलेल्या आहेत. आणि
यासाठी लागते ती फक्त मेहनत आणि कलेची ओढ. आणि त्याचद्वारे मॅमने एवढं सुंदर सुंदर कार्य केलंय. त्या जपानला देखील जाऊन आल्यात आणि त्यांनी तिथून कला शिकली आणि ती भारतात रुजवण्यासाठी त्या आता कार्य करत आहेत. असेही बघा छोटे छोटे तुम्ही बनवू शकतात, कुठंही भिंतीवर वगैरे लावायला. ओके. हा. मला वाटतं तुम्हाला थोडी आयडिया आली असेल. तर मित्रांनो, या सर्व वस्तू आपण बघितल्या आहेत आणि तुम्हाला एकूण अंदाज आला असेलच की आपण कशा पद्धतीने ही कला शिकू शकतो आणि हे सजवणं किती सोपं आहे. आणि या ठिकाणी ज्या सर्व काही मटेरियल मॅमने यूज केलेलं आहे ते अगदी आपल्याला सहज कुठेही अवेलेबल होणार आहे. आणि त्यासोबतच आपण हे कोणाला देऊही शकतो आणि आपण आपल्या हाताने हे बनवलेलं असेल त्यामुळे लोकांना देखील आपल्या प्रेमाने बनवलेल्या वस्तू फार आवडतील. तर मित्रांनो, या ठिकाणी हा कार्यक्रम समाप्त होतोय आणि या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलं ते अमरभाई कुकरेजा यांचा नवरंग चहा यांचं. तर नवरंग चहा तर्फे आपण मॅमला एक छोटीशी भेट देणार आहोत. त्यासोबत दुसरं सहकार्य म्हणजे पारस मसाले शहादा. तर पारस मसाले शहादा हे देखील मॅमला एक गिफ्ट देऊ इच्छितात. मॅम, आणि मलारा कम्युनिकेशन यांच्यातर्फे आपण एक मॅमला छोटीशी फ्रेम देणार आहोत. मित्रांनो, गेले 30 सेशन आपण याचे केले आहेत. हे 31वे सेशन आहे आणि हे अजून सेशन तुम्हाला जर बघायचे असतील आणि नवनवीन कला त्याचप्रमाणे त्या कलाकारांची ओळख तुम्हाला करून घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्ही आमच्या पेजला फॉलो करू शकता. आता आम्ही पुढचं सेशन हे पुढच्या शनिवारी घेऊन येणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही आमच्या पेजला फॉलो करा. आणि तुम्हाला जर कोणी कलाकार माहिती असेल की ज्यांची कला संपूर्ण जगासमोर पसरावी अशी तुमची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये त्यांना मेन्शन करू शकता किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करून देखील त्यांचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. आम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू.